मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे 200 कोटी रुपयांच्या या योजनेत केंद्राचा 60% आणि राज्याचा 40% वाटा असणार आहे। योजनेअंतर्गत प्रामुख्याने अनुसूचित जाती जमातीच्या आणि सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे। मित्रांनो, शेतीच्या यांत्रिकरणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकरण योजना राबवण्यात येत आहे। 2025-26च्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या प्रकल्प मंजुरी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे। या योजनेत केंद्राचा 60% आणि राज्याचा 40% वाटा असतो। त्यानुसार एकूण 204 कोटी 14 लाख रुपयांच्या योजनेत सुमारे 122 कोटी 48 लाख रुपये केंद्राचा तर राज्याचा सुमारे 81 कोटी 45 लाख रुपये असणार आहे। महा-डीबीटी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे। अनुसूचित जाती जमातीच्या महिला शेतकरी आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50% रक्कम किंवा 1,25,000 रुपये यापैकी कमी असलेली रक्कम आणि खुल्या वर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या रकमेच्या 40% किंवा 1 लाख रुपये यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे। सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 164 कोटी 23 लाख रुपये, अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना 22 कोटी 27 लाख रुपये आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 17 कोटी 63 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे।